कान्हाचं प्लॅनिंग फत्ते झालं. सरकारशी हात मिळवणी करून कान्हाने जबरदस्त सापळा आखला होता आणि त्याच सापळ्यामध्ये अडकते ती सखी. सखीला इमोशनल ब्लॅकमेल करून सरकार शेवटी तिच्याकडून वचन घेऊनच टाकते. पण वेळीच गौतम तिला सावध करतो. वेळीच तो तिचे डोळे उघडवतो. पण आता कान्हाने सरकारला काय प्लॅनिंग समजावलं होतं, त्याने हात मिळवणी कशी केली, त्या बदल्यात कान्हाचा काय हेतू होता आणि त्यातच वेळीच गौतम सखीला सावध कसा करतोय, तिच्या आईचा खरा चेहरा तिच्यासमोर कसा घेऊन येतोय, पाहणारच आहोत. बघूयात मग आजचा लपंडाव मालिकेचा 24 सप्टेंबरचा भाग. अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सखी पळून गेल्याची बातमी जेव्हा सरकारांना समजते त्याच वेळेस नेमकी कान्हाने मध्ये पडून मीडियासमोर जाणारी तिची इज्जत वाचवलेलीच असते. आता सरकारांचा नुसता संताप होतो आणि विचारात हरवलेला परशुराम अचानकच त्याच्या कानफाडात बसते. त्याचे कान अगदी सुन्न होऊन जातात आणि समोर उभा असलेला कान्हा, त्याला तर इतकं हसू येत असतं परंतु तो घाबरून नको कुरतडायला लागतो. आता कान्हाच्या समोरच परशुरामचा ती अपमान करते, पाणउतारा करते. सरकार त्याला जाब विचारते की आला आवाज, आला का आवाज, का आवाज आलाय की नाही ते बघायला सुद्धा मीडियाला बोलू. सखी घरातून पळून जाते ही गोष्ट तुला माहिती नाही आणि तुझ्या आधी कोणाला कळते तर मीडियाला. हे जे कपडे आहेत ना, हे काढ, शोभत नाही तुझ्यावरती. तू ना वॉचमॅनचे कपडे घाल. खूप कडू शब्दात परशुरामचा पाणउतारा होतो. अपमान झाल्यानंतर त्याला खूप शरम वाटते स्वतःचीच. नेमका अपमान कोणासमोर होतो तेही कान्हासमोर. हसून तो उगाचच आपला हसू कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. परशुराम तेथून निघून जातो. जेव्हा सरकार आगात कान्हाकडे एक कटाक्ष टाकते त्याच क्षणी त्याचा थरकाप उडतो. तेव्हा ती थोडा विचार करते. तिच्या कान्हाचं मीडियासमोरचं बोलणं लक्षात येतं की 1 तासात सखी घरी परतणार असं त्याने मोठं हुशारकीने बोलून दाखवलं होतं. आणि त्याच वेळेस सरकार सरकन मागे वळून पाहते आणि परत कानाचा थरकाप उडतो. आता त्याची पळताभई थोडी होते. तो त्यातून निसटणार तेव्हा सरकार चुटके वाजवते आणि त्याला तिच्या समोर येण्याचा इशारा देते. तेव्हाच घाबरत दबक्या पावलाने तो एखाद्या शहाण्या मुलासारखा तिच्या समोर जाऊन थांबतो आणि तेव्हाच सरकार विचारते, 1 तासात सखी घरी परतेल असं तूच म्हणाला होतास ना मागा, मग आता 1 तासाच्या आत तूच तिला घेऊन यायचंस. तो घाबरतो कारण आत्ता सखी कुठे असेल ते त्याला माहितीच नाही आहे. सरकार परत त्याला जाब विचारते, काय झालं, दातखिळी का बसली, मगाशी मीडिया होती ना म्हणून तू वाचलास. हे बघ, आता जे काही बोलशील ते विचार करून बोल आणि जर तुझं बोलणं मला नाही पटलं ना तर मग तुझी काही खैर नाही. सरकार त्याला समोरासमोरच धमकावते. आता कान्हा बोलायला सुरुवात करतो. तो सरकारला विनंती करतो की 1 मिनिट तुम्ही पाणी प्या आणि शांत व्हा, नाही म्हणजे एक प्रकारचा ज्वालामुखीच आहात तुम्ही. तेव्हा सरकार त्याला इग्नोर करून चेअरवरती जाऊन बसते. आता कान्हाच्या डोक्यात आधीच एक प्लॅन रेडी असतो. तो सरकारांना समजावतो की सखी मॅडमला मी नाही आणणार, तुम्ही परत आणणार आहात. आत्ता जर तुम्ही त्यांच्यावरती रागवलात तर त्या तुमच्यापासून दूर पळतील, पण जर प्रेमाने बोललात तर त्या लगेच येतील. एखाद्या लहान मुलांसारखं, ते बघा चुंबकासारखं, म्हणजे दक्षिण दक्षिण एकमेकांपासून दूर पळतात पण दक्षिण उत्तर एकमेकांच्या जवळ येतात. सरकारला समजावता समजावता कान्हा अचानक तिच्या समोरच्या चेअरवरती येऊन बसतो. जेव्हा ती तिरपा रागात कटाक्ष टाकते तिचे डोळे वटारलेले पाहून तो प्रचंड घाबरतो आणि तिला सांगतो की नाही असंच समजावतो आणि तो तिला प्लॅन समजावतच असतो. आता तो इतकं इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत असतो ना की सरकारांना रागच येतो. तेव्हा कान्हा मेन मुद्द्यावर येतो आणि प्लॅन समजावतो की सखीला परत कसं आणायचं आहे. इकडे सखीचं गर्ल्स हॉस्टेलवर राहण्याचं प्लॅनिंग सुरूच असतं की तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि तिला कॉल येतो तो सरकारांचा. तेव्हा ती एक दीर्घ श्वास घेते. जेव्हा ती कॉल रिसीव करते तो असतो व्हिडिओ कॉल. तेव्हा ती हाक मारते आई आणि परत परत शब्द चुकल्यासारखं दाखवून ती म्हणते की सरकार. तेव्हाच सरकार मान वरती करून तिच्याकडे पाहते. सखी विचारते, मला माहिती आहे तू माझ्यावरती रागवली असशील.
तेव्हा सरकार सांगते की रागवले पण स्वतःवरतीच. आई म्हणून घेण्याची माझी लायकी तरी आहे का, असं शब्द सरकारांच्या तोंडून येता क्षणी सखी हादरतेच. ती समजावायला जाणार तर आता सरकारांचा मेलोड्रामा चालू असतं, सखीला इमोशनल ब्लॅकमेल करणं. कारण तिला चांगलंच माहिती आहे की सखीशी गोडी गुलाबीने वागलं की ती लगेच पाघळते. आणि नेमकं तसंच होतं. ती स्वतःला दोष न देत सखीशी बोलते की मला सांग, कोणती आई आपल्या मुलीच्या स्वप्नांना विरोध करते. पण मी केलं. पण बाळा, मी जे काही करते ते फक्त तुझ्याचसाठी करते ना. रडण्याची, खोटे अश्रू गाळण्याची नाटकं करून सरकार सखीला मॅन्युप्युलेट करते. ती विचारते की सखी, मी जे काही केलं आजवर ते तुझ्यासाठी, या आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबातल्या माणसांसाठी, कंपनीसाठी, कंपनीच्या मध्ये जे काही कामगार काम करतात त्यांच्यासाठीच केलं ना. आता तूच सांग की मी कुठे चुकले. इतक्यातच उर्मिला येते आणि जोराचा दरवाजा ठोठवायला लागते. आता उर्मिला मोठ्याने घाबरून हाका मारत असते. ते पाहता क्षणी सखीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. इतक्यात पाठीमागून मीनाक्षीसुद्धा येते. तेव्हा उर्मिला तिला सांगते की अचानकच सरकारने दरवाजा बंद करून घेतलाय. त्या दोघेही बाहेरून जीवाच्या आकांताने हाका मारून दरवाजा ठोठवत असतात. इकडे सरकारांचं तर काम आणखीनच फत्ते होतं. सखीच्या काळजाचा ठोकाच चुकतो जेव्हा सरकारांना ते घाबरत विचारते की आई, तू दरवाजा का बंद करून घेतलायस? तू 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 काय करतेस नेमकं? त्याच क्षणी सरकार अचानक चाकू उचलते आणि समोर धरून सखीला ती धक्कादायक बातमी देते की मी स्वतःला संपवते. अगं, तूच माझ्या आयुष्यात नसशील तर काय करू मी जगून. इतका मोठा इमोशनल ड्रामा तिने क्रिएट केलेला असतो आणि हे सगळं पट्टी पडवणारा असतो तो कान्हा. आधीच प्रॉपर प्लॅनिंग त्याने समजावून सांगितलेलं असतं आणि त्यानुसारच सरकार वागते. इकडे सखीचा थरकाप उडतो जेव्हा तिची आईच्या हातात चाकू बघते. जीव तोडून ओरडून सखी समजावण्याचा प्रयत्न करते की आई, तो चाकू ठेव खाली आधी, प्लीज तू काही करू नकोस. सखी इकडून जीवाच्या आकांताने ओरडून समजावण्याचा प्रयत्न करते की आई, मी येते. अगं, तुला काय झालं तर माझं काय होईल. तेव्हा सरकार ऐकतच नाहीत आणि हे सगळं त्यांनी मुद्दामच केलेलं असतं. स्वतःच्या जीवाची खेळ करून, फक्त तसं दिखावा करून सखीला आपल्या तालावर नाचवायचं. आणि तेव्हाच सखी इकडे जीव तोडून सांगत असते की आई, प्लीज काही करू नकोस, मी येते तिथे. आणि ती ड्रायव्हरला सुद्धा गाडी तिकडे घ्यायला सांगते, ॲड्रेसही सांगते. तेव्हा सरकार पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणते की नाही सखी, बहुतेक आपली सोबत इथपर्यंतच होती. तू माझ्या आयुष्यात नसेल तर माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही आहे. आणि बाय सखी, असं म्हणून जेव्हा ती तिच्या हातावरती चाकूने वार करते त्या क्षणी इकडे सखीच्या तोंडून मोठी किंचाळी फुटते, आई अशी. तेव्हाच तो ड्रायव्हरसुद्धा घाबरतो. आता मोबाईल पालथा पडलेला असतो आणि त्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल चालू असताना अचानकच सखीला रक्ताचे ठिपके दिसतात. आता सरकार तिथे बेशुद्ध पडते. बाहेरून जीव तोडून उर्मिला, मीनाक्षी ओरडत असतात. सिच्युएशन खूपच सिरियस झालेली असते. सखी मोठ्याने आईसाठी हंबरडा फोडते आणि ड्रायव्हरला पटकन गाडी जीवाला बंगल्याकडे घ्यायला सांगते. तो ड्रायव्हर गाडी वळवतो खरं, पण सखी जेव्हा त्याला विचारते की तिथपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल, तेव्हा तो सांगून टाकतो की 2-3 तास तरी लागतील. आता सखीला एवढा वेळ तेवढून चालणार नसतं. म्हणूनच ती विचारते की एखादा शॉर्टकट वगैरे नाही आहे का. तो सांगतो की शॉर्टकट आहे मॅडम, पण तिथून 4 व्हीलर जातच नाहीत, तिथून बाईक जाते. तेव्हा सखी म्हणते की ठीक आहे, तुम्ही इथेच गाडी थांबवा. आणि त्याला जास्तीचे पैसे देऊन सखी रस्त्याच्या मध्येच उतरते. सखी त्या ट्रॅफिकमधून धावत वाट काढत घराकडे निघालेली असते. अचानक रस्ता क्रॉस करत असताना एक बाईक भरधाव वेगाने तिच्याकडे येते आणि त्याच वेळेस तिच्या हातात असलेली सगळी पुस्तकं खाली पडतात. सखी घाबरते आणि नंतर जेव्हा ती पुस्तकं उचलायला जाणार, अचानक तिथे परत तिच्याकडे भरधाव वेगाने एक बाईक येते. आता तो वेळेवरती ब्रेक मारतो. सखी पुस्तकाच्या आड आपलं तोंड लपवते. खूप घाबरलेली, भेदरलेली सखी जेव्हा पुस्तकाच्या आडून समोर डोकावते तर समोर उभा असतो तो कान्हा. जेव्हा कान्हा प्रत्यक्षात सखीला समोर पाहतो तेव्हा तो खूप खुश होऊन जातो.
काहीच माहिती नसल्यासारखं रिॲक्ट करून कान्हा तिला विचारतो की सखी मॅडम, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा सखी रडतच कान्हाला मदत मागते. ती रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज तुम्ही मला वेळेवरती घरी पोहोचवाल का? तेव्हा सखीची अवस्था पाहून तो विचारतो की काय झालं, तुमच्या घरी काय प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा सखी म्हणते की मी नंतर सांगेन तुम्हाला, पण प्लीज मला आता घरी सोडा ना. तेव्हा कान्हा म्हणतो की ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बाईकवरती बसा. आणि तो आपल्या कमरेला बांधलेलं जॅकेट काढतो आणि जेव्हा सखी त्याच्या पाठीमागे जाऊन बसते तेव्हा सखीला तो त्या जॅकेटवरूनच टाकून आपल्या कमरेभोवती बांधतो आणि दोघांची नजरानजर होते. त्या क्षणी कान्हा तिला म्हणतो, काय आहे, शॉर्टकट आहे ना, मग आपला हा साधाचा सीट बेल्ट मी तुम्हाला वेळेत पोहोचवतो, तुम्ही काळजी करू नका. आणि कान्हा पटकन बाईक स्टार्ट करतो. कान्हा हा शॉर्टकट मार्ग काढून सखीला बाईकवरती घेऊन येत असतो. इकडे जीवाच्या आकांताने घाबरून मीनाक्षी उर्मिला दरवाजा ठोठवतच असतात आणि सरकार हसून त्या सगळ्यांची मजा बघत असते. फक्त सखी येण्याची वाट पाहत असते. म्हणजे जखम तर तिच्या हाताला झालेलीच असते, रक्तही वाहत असतं. त्याच्यावरती तिने आपला हात दाबून ठेवलेला असतो. आता थोड्या क्षणात कान्हा सखीला घरापर्यंत पोहोचवतो. जेव्हा सखी धावत तिच्या आईकडे येते हाका मारत, तेव्हा कान्हा मात्र हसून मजा बघत असतो. कारण हे प्लॅनिंग तर कान्हाचंच होतं. सरकारांना फक्त त्याने पट्टी पडवली होती आणि सरकार त्याच्या इशाऱ्यावर नाचत होते. आता सखी धावत येते तेव्हा उर्मिला सांगते की सखी बघ ना गं, सरकार दरवाजा उघडतच नाही आहेत. सखी जोरजोराचा दरवाजा ठोठवते, आई प्लीज दरवाजा उघड ग. तिच्या काळजाचं नुसतं पाणी पाणी होतं आणि आतमध्ये बसलेली सरकार ती मात्र हसून मजा घेत असते. हळूच उठून दरवाजापाशी जाते काय, तिचं तीच हसायला लागते काय, म्हणजे तिच्या मनातच ती आनंद साजरा करते की कशी ती सगळ्यांना तालावर नाचवते. शेवटी ड्रामा करून तिने सखीला परत आणलंच. जेव्हा ती हळूवार दरवाजा उघडते तेव्हा बेशुद्ध पडण्याचे नाटकं करायला लागते. आता तिच्या हाताला झालेली जखम, त्यातून भळाभळा वाहणारं रक्त पाहता क्षणी मीनाक्षी, उर्मिला, सखी तिघींच्याही काळजाचा ठोकाच चुकतो. जेव्हा परशुराम तिथे धावत येतो तेव्हा सखी त्याला जीव तोडून ओरडून ओरडून सांगते की काका पटकन पटकन डॉक्टरांना बोलव. हा सगळा खेळ तेजस्विनी सरकार तिने कशासाठी रचला होता ते काम तिचं फत्ते होतं आणि ते ओरडून ओरडून सरकार सखीला फक्त एवढंच सांगत असते की नाही, डॉक्टर बोलवायचे नाहीत. जर माझी मुलगीच माझ्यावरती विश्वास ठेवत नसेल आणि त्यातून जर तू मी म्हणते त्याला होकार देणारच नसेल तर मला जगायचं नाही आहे सखी. तेव्हा उर्मिला, सखी कसं बसं तरी सरकारांना चेअरवरती सोफ्यावरती आणून बसवतात. आता तर शॉकमध्ये मीनाक्षी, परशुराम दोघे एकमेकांकडे पाहतात. कारण सरकारला खरंच जखम झालेली असते. यावेळी तिने नाटक वगैरे केलेलं नसतं. भळाभळा वाहणारं रक्ताचा प्रत्येक पडणारा ठिपका सखीच्या काळजावरती घाव घालत असतो. सखीला मुद्दामच ती आपल्या इशाऱ्यावरती नाचवत राहते आणि शेवटी सखी नाईलाज असतो स्वतःच्या आईचा जीव वाचवायचा. फक्त या कारणासाठी सरकार जे म्हणेल ते करायला तयार होते. स्वतःच्या तोंडून ती सांगते की ठीक आहे, तू जे म्हणशील ते करायला तयार आहे, माझा लग्नाला होकार आहे आई. तेव्हा सरकारांचं प्लॅन फत्ते होतो. ती आश्चर्याने पाहून विचारते की सखी तू खरं सांगतेस? तेव्हा सखी म्हणते की हो आई. परशुरामकडे पाहतच सरकार आनंदाने सांगते की सखी तयार आहे लग्नाला. तेव्हा सरकारची खेळी तिथे फक्त आणि फक्त मीनाक्षीच्या लक्षात येते आणि परत ड्रामा करत सरकार विचारते की सखी अगं पण तुझी स्वप्न, नाही 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 नाही, मी माझ्या मुलीची स्वप्न अशी वाऱ्यावर नाही लावू शकत. आणि परत ते ड्रामा करायला लागते की मला जगायचंच नाही आहे वगैरे वगैरे. तेव्हा सखी तिला समजावतच राहते की आई प्लीज, माझ्यासाठी आत्ता ती महत्त्वाची नाही आहेत, माझ्यासाठी आता फक्त तू महत्त्वाची आई. तेव्हा मुद्दाम सरकार तिला प्रॉमिस करायला सांगते. सखीसुद्धा भावनेच्या भरात येऊन सरकारांना वचन देऊन टाकते की सरकार जे सांगतील, जसं सांगतील अगदी तसंच सखी वागेल. तेव्हा आपल्या उराशी त्या सखीला कवटाळतात. मिठी मारते सखी घट्ट. उर्मिला आणि मीनाक्षी दोघी एकमेकींना खुणावतात. सखीचा होकार ऐकता क्षणी सरकारांच्या मनात आनंदाच्या लहरी उफाळतात. सखीला आपल्या मिठीत ती कुरवाळत राहते. आणि त्यानंतर अर्ध्या रात्रीच जेव्हा सरकारला जाग येते तेव्हा सखी तिचा हात घट्ट पकडून झोपी गेलेली असते. हळूवार तिचा हात आपल्या हातून काढून सरकार उठते
आणि हळूवार ती तिच्या कपाटाजवळ जाते. त्यामधले पैसे ती काढते, सखीकडे परत मागे वळून पाहते आणि नंतर ती जेव्हा बाहेर जाते तेव्हा समोर उभा असतो तो कान्हा. कान्हाला त्याच्या प्लॅनिंगचे पैसे मिळणार असतात आणि त्याचं काम फत्ते झालं म्हणूनच सरकार दिलेला शब्द पाळत त्याला त्याचे पैसे देऊन टाकते. तर भाग संपतोय. पुढे बघूयात. कान्हाला संशय येतो. सतत मावशीचं सरकारशी भेटणं त्याला खटकतं आणि तो जाबही विचारतो. तेव्हा परत एक सरकारची नवी खेळी चालू होते. परत इमोशनल ब्लॅकमेलचा ड्रामा चालू करून सखीला ती सांगते की तू ज्या मुलाला पसंत करशील त्याच मुलाशी तुझं लग्न होईल. सखी बिचारी भोळा बाबडा विश्वास ठेवते आणि सरकारच्या जाळ्यात फसते. पण तिला वेळीच सावध करतो, तिचे खाडकन डोळे उघडवतो तो म्हणजे गौतम. जेव्हा सखी तो फोटोचा लिफाफा घेऊन त्याच्याकडे जाते आणि त्याला सांगते की काका, आईने मला हे फोटोज दिलेत, यातल्या मुलाला मी पसंत करेन, आई त्याच्याशीच माझं लग्न लावणार आहे. तेव्हा गौतम तिला सावध करतो की तुझ्या आईची खरी चाल, तिचा खरा चेहरा फक्त मला माहिती आहे. तू एकदा लिफाफा उघडून तरी बघ सखी. डायरेक्ट होकार नको देऊस की त्या लिफाफ्यामध्ये फक्त एकाच मुलाचे फोटो असतील. सखी जेव्हा तो लिफाफा उघडते तर खरोखरच त्यात 10 फोटो आणि एकच मुलाचे असतात. सखी हादरतेच आणि आत्ता तिच्या डोक्यात ट्यूब पेटते की तिने वचन देऊन किती मोठी चूक केली.